गोंदियाच्या देवरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम भागात वसलेलं हे आहे जेठभावडा गाव। आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त भागातल्या या गावानं एक नवा आदर्श निर्माण केलाय। जेठभावडा ग्रामपंचायतीनं आणि 4थी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेनं ISO मानांकन प्राप्त केलंय। पूर्व विदर्भातली ISO प्राप्त करणारी जेठभावडा ही एकमेव ग्रामपंचायत आणि शाळा। आमच्या ISOची शाळेतील भौतिक सुविधापासून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेपर्यंत त्यांनी पूर्ण प्रश्नावलीनुसार त्यांनी त्याची चौकशी केली। त्यानंतर त्यांनी आम्हाला 14 नोव्हेंबरला आम्हाला ISO प्रमाणित केलं। माझी शाळा चांगली आहे। काय काय तुझ्या शाळेत? बाग आहे, टीव्ही आहे, कॅम्प्युटर, गांडूळ खत। जिल्हा परिषदेच्या या शाळेत सौर ऊर्जा आणि पवन चक्कीचा वापर करून वीज निर्मिती केली जाते। ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं शाळेत आता सुसज्ज बांधकाम केलं जातंय। प्रत्येक उपक्रमात गावकरी आवर्जून पुढाकार घेतात। 100% आधार कार्ड नोंदणी झालेलं हे गाव असून गावात आतापर्यंत एकदाही माहिती अधिकाराचा वापर झालेला नाही। आम्ही ग्रामपंचायतीला लागणाऱ्या सुविधा संपूर्ण तयार केला, संपूर्ण सुविधांचा पालन केला आणि आज ग्रामपंचायत खरोखर ISO होऊन आम्हाला एक गर्वाची पावती ISO मानांकन मिळाल्यानंतर झालेला आहे। जेठभावडा गावानं आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावलेत। गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या 4 बंधाऱ्यांमुळे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय। गावकरी कोसा उत्पादनही घेतायत। ह्या बंधाऱ्यामध्ये जो पाणी साठवणूक होते तो पाणी हे बाजूलाच जे वाडी आहे त्या शेताकरता म्हणजे त्या शेतामध्ये जवळपास 15 ते 20 हजार रुपयाचा भाजीपाला ह्या आमच्या लोकसभागातून तिथं पिकवला जाते। म्हणजे एका शेतकऱ्याचा फायदा ह्या माध्यमातून होतो। खरं तर ग्रामीण भागात आजही सोयी सुविधांवरून ओरड होत असते, मात्र जेठभावडा या गावानं कुणावरही अवलंबून न राहता गावाचा विकास केलाय। गावाची ही प्रगती नक्कीच इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।